मंडळी रामकृष्ण हरी. आंबेगाव तालुक्यातील वळती गावची ओळख केवळ एक गाव म्हणून नाही, तर गेले 50 वर्षांपासून अखंड हरिनामाच्या भक्तिमय परंपरेला जपणारे गाव म्हणून देखील आहे. 1977 पासून सुरू झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या परंपरेला यंदा तब्बल 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या 50 वर्षांच्या प्रवासात अनेक पिढ्या बदलल्या, काळ बदलला, मात्र हरिनामाचा गजर, वारकरी संस्कार आणि गावकऱ्यांची श्रद्धा आजही तितकीच कायम आहे. या सुवर्ण महोत्सवी परंपरेमध्ये गावातील महिलांचे योगदान काय आहे, तरुण पिढी या परंपरेकडे कशी पाहते आणि पुढील पिढीपर्यंत ही भक्तीची परंपरा कशी पोहोचणार आहे, हे जाणून घेण्यासाठी आज आपण वळती गावातील महिला आणि तरुणांशी मनमोकळा संवाद साधणार आहोत. वळती गावातील अखंड हरिनाम सप्ताहाला यंदा 50 वर्ष पूर्ण झाले. आपण काही तरुणांबद्दल या अखंड हरिनाम सप्ताहाविषयी तरुणांना काय वाटते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्या समेत एक युवक आहेत, निखिल भोर म्हणून. तर निखिल, काय वाटते या परंपरेविषयी? नक्कीच. आता गावाला जो अखंड हरिनाम सप्ताह आहे त्याला 50 वर्ष पूर्ण होतात, म्हणजे सुवर्ण महोत्सवात हे प्रवेश होतोय. नक्कीच अभिमानाची आणि ऐतिहासिक गोष्ट म्हणावी लागेल. कारण आपण यापूर्वी बघितलं 1977 साली, म्हणजे साली अखंड हरिनाम सप्ताहाची आपण स्थापना केली. म्हणजे जुन्या जाणत्या लोकांनी यामध्ये पुढाकार घेऊन त्याची स्थापना झाली. नंतर अविरतपणे 25 वर्ष, म्हणजे रौप्य महोत्सव आपण 2001 साली बघितलाय. तेव्हा तर आमचा जन्मही नव्हता. पण जसं जसं आमचा जन्म झाला, थोड्या दिवसात आम्हाला सुद्धा कळायला लागलं आणि आम्हाला सुद्धा या सप्त्याची ओढ लागायला लागली. लहानपणापासून जसं जसं कळल तसं कधी कीर्तनात बसायचं, नाही तर इकडे टंगळमंगळ करायची. पण नंतर नित्यनेमाचं झालं की कीर्तनात बसणे आणि पूर्ण कीर्तन ऐकणे, नंतर अन्नप्रसाद असतो त्यात आपण वाढप्याचं काम करणं, हे जवळपास झालेलं होतं. आणि मी तर लहानपणापासून वाट बघत असायचो की कधी आता श्रावणामधला आपला हा सप्ताह येतोय आणि आपण त्यामध्ये आपलं हे करतोय, आनंद साजरा करतोय. तू आता सध्या काय करतो? मी सध्या प्रोफेशननी जॉब करतोय. माझं IT इंजिनिअरिंग झालेलं आहे. आता यंदाच्या सप्ताहात तुझा सहभाग कसा राहणार आहे? यंदाचा सहभाग तसा मी स्वतःला आता यंदा तर भाग्यवानच समजतो, कारण सुवर्ण महोत्सव आहे आणि त्यातल्या त्यात मला माझ्या कंपनीने वर्क फ्रॉम होम सुद्धा दिलेलं आहे. ओके. त्यामुळं हा सप्ताह 9 दिवस मी पूर्णपणे एन्जॉय करणार आणि त्यात माझे पूर्णपणे सगळं योगदान देऊन सप्ताह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गावाला सुद्धा मदत करणार. आता तुझ्यासारख्या तरुणांनी या सप्ताहात कसा भाग घेतला पाहिजे? आतापर्यंत आपण सर्वजण बघतोय. मी कालचं तुमचं एक हे पाहिली बाईट, म्हणजे पूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये सुरुवातीपासून पूर्वीचे जे काय म्हणजे सप्ताह स्थापन करण्यापासून तर आतापर्यंतचे सगळे तुम्ही अप्रतिमरित्या दाखवलेले आहे. म्हणजे त्यानुसार मला काही गोष्टी माहित नव्हत्या, मला त्यातून त्या गोष्टी मिळाल्या, म्हणजे बघायला मिळाल्या आणि त्याची माहिती मला मिळाली. पण त्यामध्ये आपण बघतो त्यावेळेसच्या लोकांनी जे काही कष्ट घेतले ते लोक आज कष्ट घेतात त्याचे, पण कुठंतरी त्यांनी आतापर्यंत एवढं यशस्वीरित्या चालवलेलं आहे. इथून पुढच्या पिढीने देखील ते पेलवलं पाहिजे आणि नक्कीच हा शिवधनुष्य पेलवेल असं मला तरी वाटतंय. तरुण सक्षम आहे, पण फक्त वारकरी संप्रदाय हा फक्त कीर्तनात बसून आणि वाढून, मला तरी वाटते तो काय वारकरी संप्रदाय आपण पूर्णपणे शिकू शकत नाही. त्यासाठी आपल्याला त्यात सगळं प्रॉपर शिकलं पाहिजे, म्हणजे तरच आपल्या गावचा वारकरी संप्रदाय पुढे जाईल. तू तुझ्या मित्रांना, इतर तरुणांना कीर्तनाकडे कसं आकर्षित करशील? त्यांना काय संदेश देशील? खरं तर आजच्या या आपण म्हणतो डिप्रेशनचं युग आहे, त्यामध्ये कोणी ना कोणी काही ना काहीतरी आपलं एक मोटिवेशन शोधत असतात. बरोबर. आणि पूर्वीपासून म्हणजे या कीर्तन या गोष्टीला कुठलंही फिल्टर नाही. त्यात आपण सर्व काय असतं त्यातून माणूस एक मनाला शांती, जुने लोकांचं आपण ऐकत होतो की मनाला शांती मिळते आणि त्यातून काहीतरी बोध मिळतो, म्हणून आपण कीर्तनात येतो. त्याच पद्धतीने तरुणांमध्ये सध्या काही चलबिचल असेल किंवा काही कोणत्या गोष्टींची व दुसऱ्या गोष्टींकडे ओढा जास्त असल्यामुळे त्यांना कदाचित हे हा जो वारकरी संप्रदाय याकडे त्यांना लक्ष देणं किंवा आवडत नसेल. पण मी तर सांगतो याच्या इतकं भारी काहीच नाही, कुठलंच सुख नाही याच्याही. त्यामुळे त्यांनी नक्कीच या गोष्टीकडे वळून पाहिलं पाहिजे. आताच्या सप्ताहात तुम्ही तरुण सगळे जबाबदारी काय घेणार आहे?
मी तर सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस मला गावाकडून फोन आला, की "तू काय जबाबदारी घेणार आहे?" म्हटलं, "तुम्ही टाकाल ती जबाबदारी मी घ्यायला तयार आहे आणि तुम्ही टाकली नाही जबाबदारी, तरी मी गावकरी, ग्रामस्थ या नात्याने मी पडेल ते काम करण्यास म्हणजे ते माझं आद्य कर्तव्यच आहे. कारण सप्ताह आपला आहे. आपण गावचे, गाव आपलं आहे. या भावनेतून आपण गावासाठी या गोष्टी केल्या पाहिजे." आणि तसं तर त्यांनी मला म्हणजे आमच्या जे काही भूकरस्ते असेल, वाडीवाटा असेल किंवा तेवढा परिसर असेल, त्या पंक्तीचा पंगत माझे म्हणजे मला पंगत प्रमुख केलं आहे. त्यामुळे ती निश्चितच खांद्यावर जबाबदारी टाकली ती पूर्णपणे पेलावंच लागणार आहे. धन्यवाद. तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी अरुंधती शिवाजी भोर वळतीमध्ये राहते. आणि आमचं लग्न याला 98 साली 1998ला झालं. तर माझ्या माहेरचंही कुटुंब पूर्णपणे धार्मिक असल्यामुळं आणि माझ्या वडिलांचे परम मित्र श्री जाधव सर यांची मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळं आमचा विवाह अशा माध्यमातून जुळला. तर इकडचे कुटुंब पूर्णपणे धार्मिक होतं आणि अगदी माझे आजी सासरे म्हणजे कृष्णाजी सावळेराम भोर यांचे सुद्धा अगदी मालिकेमध्ये नावे कोंडाजी बाबा डेरे आणि यांच्यातून जो आध्यात्मिक वारसा लाभलेला या कुटुंबाला, असे आमचे दोन्ही कुटुंब वारकरी संप्रदायाशी जोडलेले पूर्णपणे. आणि त्यामुळे अशा प्रकारे आमच्याकडे हा जो वळतीमध्ये जो सप्ताह होतोय त्या सप्त्याच्या निमित्ताने खूप असं आध्यात्मिक वातावरण आमच्या घरामध्ये तर असतं. गावामध्ये ज्याप्रमाणे असतं त्याचप्रमाणे आमच्या घरामध्ये सुद्धा असतं. आणि आमच्या घराला पूर्णपणे आध्यात्मिक वारसा लाभल्यामुळे अगदी माझ्या मुलांची नावं सुद्धा एकाचं चैतन्य आणि एकाचं विठ्ठल असं ठेवलेलं. तर मी तरुण पिढीला असं सांगू इच्छिते की तरुणांनी अध्यात्माकडे थोडासा कल दिला पाहिजे. अध्यात्म थोडं पाहिलं पाहिजे. हल्ली आपण ऐकतोय इतर जी याची माध्यमं आहेत, टीव्ही, मोबाईल वगैरे, त्याच्याद्वारे जे आज अपप्रचार होतो काही गोष्टींचा तो थांबला पाहिजे आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा अध्यात्माची भावना तयार झाली पाहिजे. नाहीतर मी हे पण सांगू इच्छिते, ज्याप्रमाणे गुरुकुलमध्ये जे अध्यात्माचे धडे दिले जातात त्याही प्रकारचं प्रशिक्षण मुलांना या मराठी शाळेमध्ये सुद्धा दिलं गेलं पाहिजे. तर मुलांना म्हणजे अगदी रामरक्षा, शुभम करोती हे सगळे छोटी छोटी स्तोत्र त्यांनी शाळेतून पाठांतर करून घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि माझ्या मुलांचं हे सगळं पाठांतर आहे आणि ते खूप छान प्रकार करतात. एकाचं माझ्या जावेचा मुलगा आहे छोटा, त्याचं पण नाव देवेंद्र आणि ते देवावरूनच ठेवलेलं आहे. देवा असं नाव ठेवलं त्याचं, परंतु नंतर त्याचं रेकॉर्डला देवेंद्र नाव लावलं. आता वळतीच्या अखंड हरिनाम सप्ताहाला यंदा 50 वर्ष पूर्ण झाले. या सप्त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या अखंड हरिनाम सप्त्याबद्दल म्हणजे खूप असा आनंद आहे. कारण जो रौप्य महोत्सव 2001 साली झाला, त्या रौप्य महोत्सवालाही मी होते. कारण 98ला लग्न झाल्याने 2001ला रौप्य महोत्सव साजरा झाला. तर त्या रौप्य महोत्सव हा आमचे गुरुवर्य परमपूज्य प्रमोद महाराज जगताप यांच्याच मार्गदर्शनाखाली झालेला. तर तेव्हा प्रमोद महाराज जगताप, परत बाबा महाराज सातारकर, इंदोरीकर असे आणि उखळीकर असे खूप मोठे मोठे कीर्तनकार होते. खूप तज्ज्ञ असे कीर्तनकार होते आणि तो सप्ताह सुद्धा खूपच उत्साह झाला. आणि त्याचप्रमाणे मला हे भाग्य लाभले की हा सुवर्ण महोत्सव सुद्धा बघण्याचा योगायोग आज आलेला आहे. अमृत महोत्सव पाहतोय की नाही माहित नाही, पण हा जो आज सुवर्ण महोत्सव आहे त्याचा जो आनंद आहे तो अगदीच वेगळा. आमच्या घरात सुद्धा इतकं चैतन्याचं वातावरण झालेलं आहे की अगदी सगळी महाराज मंडळी येतात आणि आमच्याकडे मुक्कामी पण असतात ते. तर त्यांची जी सेवा आम्हाला करायला लाभते, सेवा करायला मिळते, ज्या सेवेचा लाभ मिळतो त्यातून खूपच आनंद होतो. अगदी त्यांचा चहा नाश्ता अगदी खूपच होतो. कारण पूर्वी जे असायचं 9 ते 12 कीर्तन असायचं, तेव्हा पण सगळी म्हणजे पखवाद, वादक, गायक सगळे आमच्याकडे असायचे ना. खूप असं अध्यात्माचं वातावरण तयार व्हायचं आणि त्यांच्या त्या धार्मिक गप्पा अशा ऐकून आमच्या मुलांवर पण म्हणजे असे सुसंस्कार झाले की त्या वातावरणात ती मुलं घडली गेली. आणि खरं सांगायचं म्हणजे जर या सप्ताहाचं, या आताच्या या सुवर्ण महोत्सवी सप्ताहाचं इतकं सुंदर असं नियोजन गावकऱ्यांनी केलेलं आहे की अगदी 3 आठवड्यापासून पूर्णपणे त्यांचं नियोजन चालू आहे आणि खूप सुंदर प्रकारे. आमच्या महिलांचा इतका उत्स्फूर्त सहभाग त्याच्यामध्ये असतो. खूप मोठ्या प्रमाणात महिला असतात आणि स्वतःहून उत्स्फूर्तपणे प्रत्येक काम त्यांना सांगता करत असतात. आणि याही सप्त्यामध्ये महिलांनी ठरवलेलं आहे की
प्रत्येक घरातून 25-30 पोळी म्हणजे एका दिवसाचं जेवण म्हणून प्रत्येक महिला बनवून आणणारच आहे. आणि महिला जे गट असतील किंवा बचत गट असतील त्याही माध्यमातून महिलांनी स्वतःहून एक एक पंगत वाढायचं सुद्धा ठरवलेलं आहे. अशा प्रकारे माझ्या प्रत्येक महिला भगिनीच्या मनात सुद्धा खूप म्हणजे खूप आदर आहे. गावात आता याच्याविषयी जो सप्त्याचा कार्यक्रम आहे त्यात कोणी म्हणजे असं कोणाच्याही मनात राग द्वेष नाही किंवा म्हणजे राजकारण सुद्धा मध्ये येत नाही. त्याच्यात सगळे एकजुटीनं आणि एकोप्याने काम करतात. तुम्ही महिलांना काय आवाहन कराल? महिलांना हेच आवाहन करेन की प्रत्येक गोष्ट आपल्या मुलांनाही तुम्ही संस्कार द्या आणि तुम्ही सुद्धा स्वतःहून उत्स्फूर्तपणे प्रत्येक गाव म्हणजे या सप्ताहाच्या कार्यक्रमात तुम्ही प्रत्येक कामात उत्स्फूर्तपणे सहभाग घ्या आणि प्रत्येक गोष्टीत न सांगता मदत करा. हेच मी महिलांना सांगू इच्छिते.